नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एमएसटी सीईटी 2026 च्या निकालाबाबत छोटीशी अपडेट आली, त्याच्याबद्दल तर बघायचंच आहे. पण आपल्याला मेन गोष्ट तुमचं कॅप राऊंडचं शेड्यूल बघायचं बाळांनो. कॅप राऊंडचं वेळापत्रक बघायचंय, कशा पद्धतीने तुमचे राऊंड्स होणार आहेत, ठीक आहे, कोणत्या वेळी तुमचे राऊंड्स होतील, केव्हा तुम्ही कॉलेजमध्ये पोहोचणार, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायची. पूर्ण ऍडमिशन प्रोसेस मला तुम्हाला सांगायची, जेणेकरून आतापासून जर तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहित राहिल्या, तुम्ही पुढे जाऊन एक सुद्धा चूक नाही करणार बाळांनो. कारण पुढे एक चूक कॉलेज कॅन्सलेशन पर्यंत पोहोचून जाते. म्हणून तुम्हाला आतापासून या सगळ्या गोष्टी माहिती हव्या पाहिजे, ठीक आहे. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन निघून जात तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल, ठीक आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला एक चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचवायचं आहे. प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही, पण आपल्या चॅनलचे जेवढे विद्यार्थी जुडलेले आहेत त्यांना नक्कीच एक चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचवायचंय. नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो. कॅप राऊंड रिलेटेड सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतात, ठीक आहे. व्हॉट्सअप ग्रुप फुल होईल त्याआधी जॉईन करा. चला, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आता पहिले आपण कॅप राऊंडची प्रोसेस आणि शेड्यूल बघू, त्यानंतर आपण निकालाची जी बातमी आलेली तिच्याबद्दल बोलूया बाळांनो, ठीक आहे. सगळ्यात स्टेप्स आणि डेट्स आपल्याला बघायचे, ठीक आहे. सगळ्यात पहिली स्टेप जी असणार आहे बाळांनो, ती आता तुमचा निकाल लागणार आहे, ठीक आहे. निकालाच्या तारखेबद्दल आपण बोलूया, ठीक आहे. पण तुमचं कॅप राऊंड 1 किंवा कॅप राऊंडची प्रोसेस कधीपासून सुरू होईल बाळांनो, ती प्रोसेस स्टार्ट होणार आहे तुमची. पहिली गोष्ट काय असते, प्रोसेस जेव्हा स्टार्ट होते तेव्हा पहिली गोष्ट काय असते तुमची, डॉक्युमेंट सबमिट करायचे असतात तुमचे. कॅप राऊंडच्या सुरुवातीलाच, म्हणजे जसा आता तुमचा निकाल लागेल लगेच तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट सगळे सबमिट करावे लागतील, ठीक आहे. आता ही तारीख किती असू शकते बाळांनो, ही 25 जून तुम्ही कन्सिडर करा, ठीक आहे. 25 जून पर्यंत तुमचे दोघं निकाल येऊन लागतील, अटेम्प्ट 1 चा पण आणि अटेम्प्ट 2 चा. त्यानंतर 25 जून पासून तुमची प्रोसेस सुरू होईल. आता ही प्रोसेस लक्षात ठेवा, इंजिनिअरिंगची वेगळ्या टायमाला सुरू होते, फार्मसीची वेगळ्या टायमाला सुरू होते. गोष्ट समजते है ना, ठीक आहे. 25 जूनला तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे असतील. किती दिवस भेटतात आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायला? आरामात तुम्हाला आता 25 जूनला तर सुरू झालं तर आरामात 7 दिवस कमीत कमी तुम्हाला भेटतील बाळांनो, ठीक आहे. 2-3 जुलै पर्यंत तुम्ही आरामात डॉक्युमेंट अपलोड करू शकतात. आणि 5 जुलै डॉक्युमेंट अपलोड नंतर काय असतं बाळांनो, जसं तुम्ही अपलोड करतात ऑटोमॅटिक ते व्हेरिफिकेशन मध्ये जातं, ठीक आहे. आता बघा, तिसरी स्टेप काय तुमची, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. आता हे पण केव्हापासून सुरू होईल बाळांनो, हे पण तुमचं सुरू होऊन जाईल केव्हापासून, 25 पासून हे पण सुरू होऊन जाईल 25 जून पासून. म्हणजे दोघं प्रोसेस सायमल्टेनियसली चालतात. डॉक्युमेंट अपलोड करतात आणि ते व्हेरिफिकेशन मध्ये जातं. कमीत कमी 7 ते 10 दिवस या प्रोसेसला लागतात बाळांनो. आता व्हेरिफिकेशन पण तुम्ही 2 पद्धतीने करतात, एक ऑनलाईन व्हेरिफिकेशन बाळांनो, एक ऑफलाईन व्हेरिफिकेशन, है ना. ऑनलाईन व्हेरिफिकेशन म्हणजे डायरेक्ट तुम्ही सीईटीच्या पोर्टलवरती जातात, आणि ऑफलाईन व्हेरिफिकेशन म्हणजे नियरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन स्वतः डॉक्युमेंट व्हेरीफाय करून आणतात. सगळ्यात बेस्ट मेथड ऑफलाईन व्हेरिफिकेशन आहे बाळांनो. ऑनलाईन व्हेरिफिकेशन मध्ये कम्प्युटराइज गोष्टी असतात, थोड्याफार बी चुका राहिल्या रिजेक्ट करून देतात ते. ऑफलाईन मध्ये कसं, काही स्पेलिंग मिस्टेक आहे सर घ्या करून, है ना, होऊन जातात गोष्टी. एक ऍप्लिकेशन लिहायचं, होऊन जातात गोष्टी लगेच तुमचे, त्याच दिवशी डॉक्युमेंट व्हेरीफाय होऊन जातात, तुम्ही मुक्त होऊन जातात सगळ्या गोष्टींपासून, ठीक आहे. पण ऑनलाईन मध्ये वाट पाहावी लागते बाळांनो. तर मी तुम्हाला सजेस्ट करेन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे नेहमी तुम्हाला ऑफलाईन करायचंय, ठीक आहे. आता हे कधीपर्यंत चालेल बाळांनो, तुम्ही 5 जुलैपर्यंत कन्सिडर करा जास्तीत जास्त, है ना. 5 जुलैपर्यंत तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन जाईल. त्यानंतरची जी महत्वाची स्टेप असते बाळांनो, ऑप्शन फॉर्म. काय असते, ऑप्शन फॉर्म अँड कॅप ऍप्लिकेशन. आता तुमची कॅप ऍप्लिकेशन सुरू झाले है ना. आतापर्यंत काय होतं, फक्त डॉक्युमेंट्स आपण व्हेरीफाय केले. आता तुम्ही कन्सिडर करा 5 जुलै पासून तुमचे कॅप ऍप्लिकेशन आणि ऑप्शन फॉर्म सुरू होऊन जाईल बाळांनो. कॅप ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा, त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरायचा. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमच्या पूर्ण ऍडमिशन प्रोसेसमध्ये या ऑप्शन फॉर्मनेच तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे. आता हे 5 जुलैच्या आसपास तुमचं होईल बाळांनो. ऑप्शन फॉर्म काय असतं थोडंसं थोडक्यात समजवतो बाळांनो. ऑप्शन फॉर्म तुमची कॉलेज लिस्ट असते, ठीक आहे, प्रिफरन्स लिस्ट असते. आता समजा तुमचे 80% आले तर तुम्ही कॉलेजेस कोणत्या रेंजमधले टाकणार आहे बाळांनो, 70 ते 90च्या रेंजमधले टाकणार, बरोबर. हे तर सगळ्यांना माहिती आहे, 70 ते 90च्या रेंजमधले आपल्याला कॉलेजेस टाकायचे. पण कोणतं कॉलेज वरती टाकायचं, कोणतं खाली टाकायचं, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे बाळांनो. ह्या एक कॉलेज लिस्ट बनायला कमीत कमी आम्ही 7 ते 10 दिवस घेतो एका विद्यार्थ्याची एक कॉलेज लिस्ट बनवायला. कारण एक जे कॉलेज टाकतोय त्याचं प्लेसमेंट, फॅकल्टीज, कॅम्पस, कट ऑफ, ब्रांच वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला बघाव्या लागतात. कॉलेज कोड बघावा लागतो, ब्रांच कोड बघावा लागतो. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑप्शन फॉर्म मध्ये टाकावे लागतात. जर ऑप्शन फॉर्म चुकला, तुम्ही चुकीच्या कॉलेजमध्ये पोहोचणार, तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही. या गोष्टीची नोंद घ्यायची. म्हणून पर्सनल काउन्सिलिंग मध्ये लगेच एनरोल करून घ्या बाळांनो, जेणेकरून तुमचा ऑप्शन फॉर्म तुमचे पर्सनल काउन्सिलर बनवतील. तुम्हाला फक्त असं बसायचंय, तुम्हाला काही करायचं नाही, सगळं तुमच्या पर्सनल काउन्सिलर करतील. त्यांना 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे, त्यांना प्रत्येक कॉलेजचं कट ऑफ माहिती आहे, त्यांना प्रत्येक कॉलेजचं फॅकल्टी माहिती आहे, प्रत्येक कॉलेजचं
कसं प्लेसमेंट माहितीये, प्रिफरन्स ऑर्डर कशी लावायची ते त्यांना माहितीये. कारण असं असतं ना, पहिल्या राऊंडला समजा तुम्ही 10 कॉलेजेस टाकले है ना, 10 पैकी समजा तुमचं 9व्या नंबरचं लागलं किंवा 7व्या नंबरचं लागलं, नेक्स्ट राऊंडला काय होतं माहिती का, 1 ते 7 कन्सिडर होतात, बाकीचे खालचे सगळे निघून जातात, तुम्ही ते परत टाकू नाही शकत. या गोष्टीला समजून घ्या बाळांनो. ठीक आहे, ठीक आहे. मग तुम्हाला पूर्ण लिस्ट एडिट करावी लागते. ठीक आहे, या गोष्टीला समजा, बेटरमेंट नाही होत त्यानंतर. ठीक आहे, तर पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करून घ्या. ठीक आहे, तुमचे पर्सनल काउन्सिलर तुमची पूर्ण कॉलेज लिस्ट बनवतील बाळांनो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली. डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करा, न्यूटर्न ऍप डाउनलोड करून तुम्हाला त्याच्यातून एनरोल करायचंय. ठीक आहे, चला आता काय आपण कुठपर्यंत आलो होतो, हा ऑप्शन फॉर्म फिलिंग है ना. ऑप्शन फॉर्म फिलिंग तुमचं केव्हापर्यंत होईल बाळांनो, 5 जुलैपर्यंत सुरू होऊन जाईल. ते चालतं कमीत कमी 10 दिवस बाळांनो. ठीक आहे, म्हणजे तुम्ही ऑप्शन फॉर्म फिलिंग केव्हापर्यंत एक्सपेक्ट करू शकता, 5 जुलैपासून तुमचं 15 जुलैपर्यंत. 15 जुलैपर्यंत आरामात तुम्हाला कॉलेज लिस्ट वगैरे अपलोड करायची असेल बाळांनो. ठीक आहे, आता जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल आहेत, ज्या दिवशी अटेम्प्ट 2 चा निकाल लागेल त्यानंतर कमीत कमी आम्हाला 8 दिवस द्या तुमची लिस्ट प्रिपेअर करायला. कारण 8 दिवस कमीत कमी लागतात बाळांनो लिस्ट प्रिपेअर. आता तुमचे सगळे सेशन्स वगैरे सुरू झाले, ते व्यवस्थित बघा है ना. तुमचं डॉक्युमेंटेशनचं सेशन झालं, एलिजिबिलिटीचं सेशन झालं. ठीक आहे, ठीक आहे, चला आता त्यानंतरची स्टेप काय असते बाळांनो, तुमचा असतो कॅप राऊंड 1 लागेल. मग आता काय लागेल, कॅप राऊंड 1 केव्हा लागेल तुमचा कॅप राऊंड 1, 15 जुलैला. 5वी स्टेप काय तुमची, कॅप राऊंड 1 15 जुलैला लागेल तुमचा. 15 जुलैला तुम्हाला समजून जाईल राऊंड 1 मध्ये तुम्हाला कोणतं कॉलेज लागलं, तुमच्या लिस्टमधून तुमच्या ऑप्शन फॉर्म मधलं कोणतं कॉलेज तुम्हाला राऊंड 1 ला लागलं. ठीक आहे, त्यानंतर 4 ते 5 दिवस तुम्हाला गॅप असतो बाळांनो दुसऱ्या राऊंडसाठी. तुम्हाला लिस्ट एडिट करायची असली किंवा तुम्हाला वॅकंट सीट्स बघायच्या असल्या त्यानुसार तुम्हाला थोडासा टाइम असतो, किंवा तुम्हाला फ्रीज करायचंय, फ्लोट करायचं, त्यासाठी टाइम असतो. आता कॅप 1 नंतर काय 3 ऑप्शन येतात बाळांनो. एक तर फ्रीज करायचं असतं तुम्हाला, एक तर फ्लोट करायचं असतं, एक तर ऑटो फ्रीज करायचं असतं. ऑटो फ्रीज तुम्हाला आणि ते ऑटोमॅटिक होऊन जातं. ठीक आहे, फ्रीज आणि फ्लोट. फ्रीज म्हणजे जे कॉलेज भेटलं ते तुम्हाला घ्यायचंय, ते बुक करायचंय तुम्हाला. 1000 रुपये बुकिंग फीस देऊन तुम्ही ते कॉलेज बुक करू शकतात. फ्लोट म्हणजे काय रे बाळांनो, मला हे कॉलेज जे भेटलंय ते मला पाहिजे आणि मला पुढच्या राऊंडला पण जायचंय, त्याला म्हणतात फ्लोट करणं है ना. ते तुमचं 15 जुलै पासून स्टार्ट होऊन जाईल बाळांनो, 20-22 जुलैपर्यंत ते चालेल. आणि 22 जुलै 6 नंबरची स्टेप कॅप राऊंड 2 तुमचा लागेल बाळांनो 22 जुलैला. कमीत कमी 7 दिवस मध्ये तुमचा गॅप असतो कॅप राऊंड 1 आणि 2 मध्ये. 22 जुलैला तुमचा कॅप राऊंड 2 लागेल. त्यानंतर सेम प्रोसेस, फ्रीज फ्लोट परत सुरू होऊन जाईल तुमचं. त्यानंतर कॅप राऊंड 3 तुमचा बाळांनो कमीत कमी तुम्ही एक्सपेक्ट करा 28 जुलैपर्यंत लागेल. ठीक आहे, त्यानंतर परत काय होणार आहे, फ्रीज फ्लोट ऑटो फ्रीज. ठीक आहे, त्यानंतर चौथा राऊंड कॅप 4 केव्हा लागेल बाळांनो, कमीत कमी तुम्ही एक्सपेक्ट करा 5 ऑगस्ट पर्यंत है ना. पण तुमचं कॉलेज सुरू होऊन जाईल, केव्हा सुरू होऊन जाईल, कॅप राऊंड 1 होताच भरपूर कॉलेजेस 50% कॉलेजेस सुरू होऊन जातात है ना. पहिले 1-2 महिने असं पण कॉलेजमध्ये काही नाही होत. ठीक आहे, म्हणून काही गडबड नाही करायची की पहिल्याच राऊंडला कॉलेज बुक करून घ्यायचं, असं नाही. ठीक आहे, थोडं लेट गेले कॉलेजमध्ये काही फरक पडत नाही है ना. 4 वर्ष घालायचे तिथं है ना, आपल्या 1-2 महिन्यांनी काही नाही होऊन जाणार. 5 ऑगस्टला तुमचा लास्ट राऊंड संपेल आणि पहिला राऊंड तुमचा केव्हा संपला होता, 15 जुलैला. म्हणजे किती दिवसाचा फरक पडला, 20 दिवसाचा फरक. ठीक आहे ना, 20 दिवस लेट जाऊ आपण कॉलेजमध्ये, पण व्यवस्थित कॉलेजमध्ये जाऊ है ना. तर कॅप 1 नंतर तुमचे कॉलेजेस सुरू होऊन जातील बेसिकली. 5 ऑगस्ट पर्यंत तुमचा कॅप राऊंड, चौथा कॅप राऊंड संपेल. त्यानंतर 20 दिवस बाळांनो, 20 दिवस तुमचा स्पॉट चालतो. काय चालतो, स्पॉट राऊंड. म्हणजे तुम्ही कन्सिडर करा 25 ऑगस्ट पर्यंत तुमचा स्पॉट चालेल बाळांनो. आणि ILS राऊंड हा चालत असतो बाळांनो. ILS राऊंड कोणताही कॉलेज केव्हाही त्यांचे फॉर्म्स काढून देतात ILSचं. ठीक आहे, ते वेगळं असतं. ठीक आहे, तर 25 ऑगस्ट पर्यंत तुम्ही मॅक्स टू मॅक्स 30 ऑगस्ट कन्सिडर करा बाळांनो. 30 ऑगस्ट पर्यंत तुमची ऍडमिशन प्रोसेस संपेल. त्यानंतर सप्टेंबरमध्ये ज्या काही उरलेल्या सुरलेल्या गोष्टी राहिल्या, ज्याचं ऍडमिशन होत नाही, ज्याचं काही होत नाही, त्याला आपण गाईड करतो. ठीक आहे, तर हे पूर्ण शेड्यूल असेल. आता फार्मसीचं शेड्यूल थोडंसं लेट असतं बाळांनो. ज्या मी तारखा सांगितलं 1 महिना अजून तुम्ही लेट करून चाला त्या तारखांना. ठीक आहे, फार्मसी थोडंसं लेट असतं. ठीक आहे, आता शेड्यूल बघितलं गेलं. आता आपण निकालाच्या अपडेटवरती. त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली बाळांनो. ऍप डाउनलोड करून नक्कीच एनरोल करून घ्या बॅचमध्ये. ठीक आहे, जरी तुमचे कमी मार्क असतील तरी एक टॉप टियर कॉलेजमध्ये CSIT सारख्या ब्रांचेस सुद्धा पॉसिबल आहेत बाळांनो. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकतात. विद्यार्थ्यांचे खूप कमी मार्क होते बाळांनो, तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय, चांगल्या कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो, एकच गोष्ट व्यवस्थित केली, पर्सनल काउन्सिलिंग व्यवस्थित केली, ऑप्शन फॉर्म, कॉलेज लिस्ट पर्सनल काउन्सिलर कडून बनवली, डॉक्युमेंटेशन व्यवस्थित पर्सनल काउन्सिलर कडून करून घेतलं, कॅप राऊंड कसा खेळायचा, स्पॉट राऊंड कसा खेळायचा,
कॅप राऊंड मध्ये कॉलेज कसं बुक करायचं, नेक्स्ट राऊंडला कसं जायचं, ठीक आहे, कशा पद्धतीने आपल्याला लिस्ट अपडेट करावी लागते, ठीक आहे, जेणेकरून आपले कमी मार्कांना पण चांगलं कॉलेज आपल्याला लागू शकतं. स्पॉट राऊंड मध्ये कसं पार्टिसिपेट करायचं, स्पॉट राऊंड मध्ये एवढे कमी कट ऑफला कसं काय कॉलेजेस लागून जातात, हे सगळं तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग मध्ये सांगितलं जातं, जेणेकरून तुमचे कमी मार्क जरी असले तरी आपल्याला एक चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता वाढून जाते बाळांनो, ठीक आहे. आणि असे पण खूप सारे विद्यार्थी होते लास्ट इयर ज्यांचे खूप चांगले मार्क्स होते, खूप चांगले पर्सेंटाईल होते, तरी ते थर्ड क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का माहिती बाळांनो, प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज असेल ना इंजिनिअरिंगचं, प्रत्येक गोष्ट स्वतः करून घ्या. जर तुम्हाला माहिती आहे प्रिफरन्स कोणती वरती लावायची, कोणती खाली लावायची, कॉलेज कोड, ब्रांच कोड वगैरे सगळ्या कसे मॅच करायचे, सगळ्या गोष्टी माहित असतील तर स्वतः करून घ्या. जर नाही माहित ना तर कोणतीही काउन्सिलिंग लावून घ्या, पण लावून घ्या. मी असं नाही म्हणत की इथूनच एनरोल करा, तुम्हाला जिथं चांगलं वाटत असेल तिथून एनरोल करून घ्या बाळांनो. 2-3 हजाराकडे नका बघू, तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. 2-3 हजार करता तुमचे 15-20 लाख रुपये वाचू शकतात इंजिनिअरिंगचे. या गोष्टीला समजून घ्या, है ना. प्लीज तुम्ही कुठूनही काउन्सिलिंग करून घ्या, पण काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा बाळांनो. इथं तुम्हाला डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज वगैरे सगळ्या गोष्टी A to Z आतापासून तर सप्टेंबर पर्यंत मी तुमच्या सोबत असेल. एक पर्सनल काउन्सिलर तुमच्या सोबत असेल बाळांनो. स्कॉलरशिप बद्दल बाळांनो, मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये विद्यार्थ्यांची फीज होती, आपण त्यांची फीज 0 केली बाळांनो. का माहितीये, फक्त त्यांच्यापर्यंत योग्य स्कॉलरशिप पोहोचवल्या, है ना. हे पण शक्य, पण हे सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी नाही का, जे इलिजिबल असतात त्यांच्यासाठी आपण सजेस्ट करतो. मग हेच काउन्सिलिंग असतं बाळांनो, है ना. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर नेमला जातो बाळांनो, जे नेहमी तुमच्या सोबत असतात. कधीही काही डाऊट आला तुम्ही त्यांना कॉल करा, मेसेज करा. असं नाही की लिमिटेड कॉल्स, लिमिटेड व्हॉट्सअप, नाही, अनलिमिटेड. जेव्हा तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही त्यांना कॉल करा. ते तुमची कॉलेज लिस्ट बनवतात बाळांनो. तुमचे किती पर्सेंटाईल, कोणती कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन हवंय, कोणत्या ब्रांचमध्ये हवंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागतोय. त्यानुसार तुमची कॉलेज लिस्ट बनते बाळांनो. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला CET-CELला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी मार्क्सला पण तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटण्याची शक्यता खूप जास्त वाढून जाते बाळांनो, ठीक आहे. जरी तुमच्या हाय मार्क्स आले असतील, लो मार्क्स आले असतील बाळांनो, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. या 50% कामला खराब नका करून योग्य कॉलेज लिस्ट बनवा, योग्य काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घ्या, योग्य काउन्सिलिंग करा, तुम्ही बेस्ट कॉलेजमध्ये जाणार, ठीक आहे. तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा, फक्त नेक्स्ट 4 वर्षाचा प्रश्न नाही बाळांनो, तुमच्या 20 वर्षाच्या नोकरीचा प्रश्न आहे, है ना. म्हणून योग्य निर्णय घ्या. काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा बाळांनो. कॉल रिसीव्ह करणं माझ्याकडनं प्लीज शक्य होत नाही, प्लीज व्हॉट्सअप करा तुम्हाला काही अडचण असेल तर, ठीक आहे. जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल असतात त्यांचे नेहमी कॉल्स वगैरे सगळ्या गोष्टी प्रॉपरली रिसीव्ह केले जातात, ठीक आहे. चला, आता PCMचा निकाल बाळांनो आज किंवा उद्यामध्ये लागणार आहे. हे आता मी माझ्या मनाने नाही सांगते, काही ना काही मी तुम्हाला प्रूफ दाखवेल, त्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगतोय बाळांनो. 12 किंवा 13 तारीख ही मोस्ट प्रोबॅबल तारीख आहे बाळांनो तुमची निकाल लागण्याची. आता हे टाइम्स ऑफ इंडियाचा आर्टिकल आहे, याची लिंक वाटल्यास तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकून देईल, किंवा तुम्ही टाइम्स ऑफ इंडिया MST CET PCM अटेम्प्ट एवढं तरी टाईप केलं गुगलवरती तरी तुम्हाला याच्याबद्दल माहिती पडून जाईल बाळांनो, ठीक आहे. हे आर्टिकल पब्लिश केलेले टाइम्स ऑफ इंडियाने, ठीक आहे. या आर्टिकल मध्ये काय म्हटलेलं आहे, MST CET 2026 रिझल्ट इज द PCM रिझल्ट एक्सपेक्टेड बाय 12 जून. द MST CET 2026 PCM रिझल्ट इज एक्सपेक्टेड टू बी अनाउन्स बाय 12 जून. हे स्वतः टाइम्स ऑफ इंडियाने मेन्शन केलेले बाळांनो. 12 जूनला तुमचा निकाल लागण्याची शक्यता आहे, म्हणजे आज बाळांनो, है ना. आपण रात्रीपासून वेट करत होतो, कारण दरवर्षी CET-CEL 12 वाजता निकाल लावते, है ना. तर आज रात्री 12 वाजता मी स्वतः बसलेलो होतो सिस्टीमवरती की निकाल आता लागू शकतो असा, ठीक आहे. पण नाही लागला बाळांनो आज, ठीक आहे. आज पूर्ण दिवस आपण वाट बघू. जर आज नाही लागला तर उद्या सगळ्यात जास्त शक्यता आहे, कारण टाइम्स ऑफ इकॉनॉमिक टाइम्सने पण हे मेन्शन केलेलं आहे, PCM ग्रुप रिझल्ट एक्सपेक्टेड बिफोर 13 जून, है ना. 13 जूनच्या आत तुमचा निकाल एक्सपेक्टेड आहे बाळांनो. 12 किंवा 13 जून सगळ्यात मोस्ट प्रोबॅबल तारीख आहे, ठीक आहे. कारण तुमच्या 29 मेला तुमची आन्सर की येऊन गेलेली बाळांनो फर्स्ट अटेम्प्टची. 29 मे नंतर 15 दिवस सुद्धा कॅल्क्युलेट केलं तर 13 तारीख अॅक्युरेट 15 दिवस होते, कारण मागच्या वर्षी तुमचा निकाल केव्हा लागला, आन्सर की केव्हा आली होती, 2 जूनला आली होती बाळांनो. फायनल निकाल कोणत्या तारखेला आला, 16 जूनला आला होता. यांच्यामधला डिफरन्स तुम्ही 15 दिवसाचा डिफरन्स आहे बाळांनो. या वर्षी पण 15 दिवस आता होतील बाळांनो, तर तुमची आन्सर की आता आली पाहिजे आज किंवा उद्यामध्ये, सॉरी रिझल्ट तुमचा आला पाहिजे आज किंवा उद्यामध्ये, ठीक आहे. तर रिझल्ट बाबत हीच अपडेट आहे. टाइम्स ऑफ इंडियाचा आर्टिकल मला तुम्हाला दाखवायचं होतं, ठीक आहे, की आज किंवा उद्यामध्ये तुमचा निकाल येईल, ठीक आहे. आता अजून एक महत्वाची गोष्ट बाळांनो, ठीक आहे. जर तुमचे कमी मार्क जरी आले असतील किंवा ठीक आहे, किंवा कमी तुमचा स्कोर आला असेल अटेम्प्ट 1 मध्ये किंवा अटेम्प्ट 2 मध्ये, खचून जाऊ नका बाळांनो. इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेणं सोपी गोष्ट आहे. मी तुम्हाला एक स्टॅटिस्टिक दाखवतो. मागच्या वर्षी 1.8 लाख विद्यार्थी इंजिनिअरिंगसाठी बसलेले होते बाळांनो, ठीक आहे. आणि सीट्स किती होत्या माहिती, सॉरी 1.5 लाख विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं होतं इंजिनिअरिंगसाठी. 1.8 लाख सीट्स होत्या. 30,000 सीट्स अजून सुद्धा खाली होते बाळांनो मागच्या वर्षी, ठीक आहे. ऍडमिशन भेटून जाईल. डिपेंड काय करतं, किती चांगल्या लेवल कॉलेजमध्ये तुम्ही जाणार, आणि ते कोण डिसाईड करेल बाळांनो, आता जी आता तुमची 50% प्रोसेस उरलेली आहे ते कोण डिसाईड करेल, तुमची पर्सनल काउन्सिलिंग डिसाईड करेल. जर आता ऍडमिशन भेटणार आहे हे तुम्हाला पण माहिती आहे, ठीक आहे.
किती चांगल्या कॉलेजमध्ये तुम्ही जाणार हे कोण डिसाईड करेल? आता तुम्ही कसं काय तुम्ही कॉलेज लिस्ट बनवतात, कसं काय कॉलेज बुक करतात, नेक्स्ट राऊंडला कसं जातात, हे राऊंड्स कसे खेळतात, हे तुमचं आता डिसाईड करणार आहे. त्यासाठी पर्सनल काउन्सिलिंग आहे बाळांनो. 18,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आजपर्यंत मी पर्सनल काउन्सिलिंग प्रोव्हाइड केलेली आहे. 1 लाख पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मेंटरशिप प्रोव्हाइड केलेली आहे. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. पर्सनल काउन्सिलिंग तुमच्यासाठी गरजेची आहे ना. कुठूनही करा पण करा बाळांनो, ठीक आहे. पूर्ण टीम तुमच्या मागे लावून देतो मी, ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला एक चांगलं कॉलेज भेटावं, ठीक आहे. कॅप राऊंड्स वगैरेच्या सगळ्या अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा बाळांनो. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.